वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. समाजशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 4 सामाजिक संस्था हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत. या प्रकरणामध्ये एकूण 5 उपघटक आहेत. त्यापैकी पहिला उपघटक सामाजिक संस्था, व्याख्या आणि वैशिष्ट्ये हे व्हिडिओ लेक्चर तुम्ही या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. दुसरा उपघटक जो आहे कुटुंब, या घटकामधील आणखी एक उपघटक आहे व्याख्या आणि कुटुंबाची वैशिष्ट्ये. ते व्हिडिओ लेक्चर देखील झालेलं आहे, या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. आज आपण कुटुंब हाच उपघटक पुढे घेत आहोत. कुटुंबाचे प्रकार अभ्यासणार आहोत आपण आणि पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये पुढील उपघटक आपण अभ्यासणार आहोत. चला तर पाहूया आपण कुटुंब हा उपघटक आणि त्यामध्ये कुटुंबाचे प्रकार. चौथ्या प्रकरणातील दुसरा प्रमुख उपघटक आणि त्यातला तिसरा उपघटक आहे कुटुंबाचे प्रकार. संरचनेच्या आधारे कुटुंबाचे 2 ढोबळ प्रकार, ढोबळ म्हणजे सामान्यपणे 2 प्रकार पडतात. कुटुंबाचे 2 प्रकार आहेत. त्याची रचना कशी आहे स्ट्रक्चरच्या आधारे. पहिला प्रकार आहे संयुक्त कुटुंब. संयुक्त म्हणजे एकत्र कुटुंब. एकाच छताखाली वास्तव्य करणाऱ्या व सामायिक स्वयंपाकघर वापरणाऱ्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त पिढ्यांच्या कुटुंबाला संयुक्त कुटुंब असे म्हटले जाते. एकत्र किंवा संयुक्त कुटुंब कोणाला म्हणायचं तर एकाच छताखाली म्हणजे त्यांचं घर एकच असतं, एका घरात ते राहतात आणि स्वयंपाकघर सर्वांचं एकच असं, सगळ्यांचं मिळून एकच घर असतं आणि 1 किंवा 2 पिढ्या एकत्र नांदत असतात, तिथे राहत असतात. त्याला संयुक्त किंवा एकत्र कुटुंब म्हणायचं. भारतातील ग्रामीण समाजाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संयुक्त कुटुंब पद्धती होय आणि भारताचा ग्रामीण भाग जो आहे तिथे अशा प्रकारे संयुक्त कुटुंब पद्धती जास्त प्रमाणात आढळते. म्हणजेच ग्रामीण समाजाचं हे खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की एकत्र कुटुंब पद्धती असणं. संयुक्त कुटुंबाला कधीकधी विस्तारित कुटुंब असे म्हटले जाते. आणखी एक नाव आहे संयुक्त कुटुंबाला, विस्तारित कुटुंब म्हणजे मोठं कुटुंब अशा अर्थाने. दुसरा प्रकार आहे विभक्त कुटुंब म्हणजे स्वतंत्र. पालक आणि मुले अशा फक्त 2 पिढ्यांचे कुटुंब विभक्त कुटुंब. म्हणजे पालक म्हणजे आई वडील आणि मुलं 2 पिढ्या एकत्र असतात, ते विभक्त कुटुंब. आणि जर आजी आजोबा असे जर त्यामध्ये असतील तर मग ते एकत्र किंवा संयुक्त कुटुंब म्हणजे 2-3 पिढ्या एकत्र आणि इथे मात्र विभक्तमध्ये फक्त 2 पिढ्या एकत्र. विभक्त कुटुंबे बहुतांशी शहरी भागात दिसून येतात आणि ही शहरी भागात असतात. संयुक्त कुटुंब ग्रामीण भागात, विभक्त शहरी भागात. आता पहा इथे उदाहरण चित्र दिलेले आहे. विभक्त आणि संयुक्त कुटुंब. हे विभक्त कुटुंब आई वडील आणि मूल आणि इथे संयुक्त कुटुंबामध्ये आई वडील मुलं आजी आजोबा हे सगळे आहेत. हे झालं संयुक्त कुटुंब. हे चित्र लक्षात ठेवा म्हणजे वर्णन लक्षात येईल तुमच्या. आता पाहूया आपण कुटुंबाअंतर्गत अधिकाराच्या आधारे कुटुंबाचे मातृसत्ताक व पितृसत्ताक असे 2 ढोबळ प्रकार पडतात. म्हणजे कुटुंबामध्ये अधिकार कुणाचा चालतो, कुणाच्या नावाने कुटुंब चालतं, त्या आधारे कुटुंबाचे 2 प्रकार. एक आहे मातृसत्ताक आणि दुसरा आहे पितृसत्ताक. सत्ता म्हणजे अधिकार, पितृ म्हणजे पित्याची सत्ता, मातृ म्हणजे आईची सत्ता. अशा प्रकारे कुटुंब चालतं. त्याची अधिक माहिती आपण घेऊया. पहा रकान्याच्या स्वरूपात दिलेली आहे. क्रमाक्रमाने माहिती, अनुक्रम नंबर दिला आहे. मातृसत्ताक कुटुंब, पितृसत्ताक कुटुंब. आता पाहूया क्रमांक 1 मध्ये काय दिलं आहे. मातृसत्ताक कुटुंबात ज्येष्ठ स्त्री किंवा आईकडे अधिकाराची सूत्रे असतात, तीच कुटुंब प्रमुख असते. मातृसत्ताक याचा अर्थच आई किंवा स्त्री असेल, ज्येष्ठ स्त्री असेल घरातील, तिच्या हातामध्ये सगळ्या कुटुंबाची सत्ता असते. आणि पितृसत्ताक पद्धतीमध्ये घरातील ज्येष्ठ पुरुषाला कुटुंब प्रमुख मानले जाते. म्हणजे जो सर्वात ज्येष्ठ पुरुष असेल, कमावता पुरुष असेल, त्याला कुटुंब प्रमुख मानतात आणि अधिकारांची सूत्रे त्याच्याच हातात असतात. सगळे निर्णय त्याच्या मार्फत होतात किंवा तो घेत असतो. मातृसत्ताक आणि पितृसत्ताकमधला हा महत्त्वाचा फरक. दुसरा फरक काय आहे तर मातृसत्ताक कुटुंब मातृवंशीय पद्धतीचे असते. म्हणजे मातेचा वंश चालतो तिथं, मातेचं नाव पुढे लावतात अशा अर्थाने. म्हणजे कौटुंबिक वारसा मातृकुलातून येतो, वारस हक्क आईच्या कुळाकडून असतो. आणि पितृसत्ताक कुटुंब हे पितृवंशीय असते म्हणजे वडिलांच्या वंशाकडून. म्हणजे वारसा हा प्रामुख्याने पित्याच्या वंशाकडून येतो, मुलाच्या वंशाकडून येतो.
नंबर 3, विवाहानंतर वर हा वधूच्या घरी राहायला येत असल्यामुळे मातृसत्ताक पद्धतीत कुटुंब मातृगृहीय असते. म्हणजे मातृसत्ताक पद्धतीमध्ये मुलामुलीचा विवाह झाल्यानंतर वर वधूच्या घरी राहायला जातो, म्हणून कुटुंब मातृगृहीय, मातेच्या घरी ते कुटुंब वाढतं. पितृसत्ताक कुटुंब पितृगृहीय असतं, म्हणजे पित्याच्या घरी ते राहतात. म्हणजे विवाहानंतर नवपरिणीत जोडपे वराच्या घरी राहायला जाते, म्हणजे पुरुषाच्या घरी, नवरदेवाच्या घरी राहायला जाते, ते पितृगृहीय असते असं म्हणतात. पुढचा फरक आहे मातृसत्ताक पद्धतीमध्ये चौथा फरक, आईकडचे आडनाव धारण करण्याची पद्धत आहे. म्हणजे आईचं जे आडनाव आहे ते पुढच्या पिढीला लागतं. आणि पितृसत्ताक पद्धतीत वडिलांकडेच आडनाव पिढ्यानपिढ्या पुढे चालत राहत, जसं आता सध्या आपण आपल्या वडिलांचं आडनाव लावतो तसं पितृसत्ताक पद्धती. 5, उत्तर पूर्व भारतातील गारो, खासी, आदिवासी समूह तसेच दक्षिण भारतातील नायर समुदायात मातृसत्ताक कुटुंब पद्धती आहे. हे लक्षात ठेवा की कुठे आहे मग अशी मातृसत्ताक पद्धती, तर आदिवासींच्या मध्ये आहे, विशेषतः गारो, खासी या आदिवासी जमाती आहेत त्यांच्यात आहे. आणि दक्षिण भारतातलं उदाहरण आहे नायर या समूहामध्ये पण आईचं नाव लावलं जाते, मातृसत्ताक कुटुंब पद्धती आहे. आणि पितृसत्ताकच्या बाबत भारतात तसेच जगातील बहुतेक सर्व भागात प्रचलित कुटुंब पद्धती पितृसत्ताक आहे. भारतातच काय, जगामध्ये पण बऱ्याच ठिकाणी पितृसत्ताक कुटुंब पद्धती चालते. अशा प्रकारे फरक लक्षात ठेवा हा. यानंतर आता आपण पाहूया की पुढचा उपघटक आहे त्यातलाच कुटुंबामधला 21व्या शतकातील कुटुंब. 21व्या शतकामध्ये कुटुंबात कशा प्रकारे बदल झाला आहे, स्वरूप काय आहे ते आपण समजून घेऊ. प्रत्येक मानवी समाजाची आधारशिला असलेल्या कुटुंब पद्धतीमध्ये आज खूप मोठे बदल होत आहेत. अनेक नवीन प्रकार निर्माण होत आहेत. वेगवेगळे प्रकार आहेत नवीन, कोणकोणते पाहूया आपण. पालकत्व, रोजगार आणि विश्रांती अशा विविध प्रकारच्या दैनंदिन क्रिया प्रक्रियांचे केंद्र म्हणजे कुटुंब असते. दैनंदिन क्रिया आणि प्रक्रिया म्हणजे कोणकोणती कामं असतात, तर पालकत्व, रोजगारासाठी जाणं, विश्रांती घेणं, अशा या दैनंदिन क्रिया करण्यासाठी कुटुंब हे केंद्र असतं. पण आता त्याचं स्वरूप बदलत आहे, ते पाहूया आपण आता कशा प्रकारे बदलत आहे. समाजात जेव्हा व जसजसे परिवर्तन होते त्याप्रमाणे कुटुंबालाही नवीन संरचना व प्रक्रियांशी जुळवून घ्यावे लागते. आता समाजामध्ये सातत्याने परिवर्तन होतं, कारण समाज गतिशील आहे, स्थितिशील नाही. त्यामुळे कुटुंबामध्ये पण बदल होत आहे, त्याची संरचना बदलत आहे, नवीन प्रक्रिया निर्माण होत आहे, त्याशी जुळवून घ्यावं लागतं. आधुनिक समाजाचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे घटस्फोटाचे वेगाने वाढत जाणारे प्रमाण. आजच्या काळामध्ये पाहता की घटस्फोटाचं वेगाने वाढणारं प्रमाण. लग्न करण्याचे सर्वसाधारण वय देखील वाढत आहे. पूर्वीच्या काळाचा विचार केला तर लग्नाचं वय देखील वाढत आहे. आता तुम्ही पाहता मुलींचं वयसुद्धा 21 होणार आहे 18 वरून. तसेच अविवाहित राहणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण देखील वाढत आहे. अनेक जण करिअर करायचं आहे किंवा बंधन नको या कारणास्तव अविवाहित राहणं पसंत करतात. स्त्री शिक्षणाचा प्रसार व स्त्रियांचा रोजगारातील वाढता सहभाग यामुळे कुटुंब पद्धतीत बदल होत आहे. आणि स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रसार झाला, स्त्रियासुद्धा करिअरला प्राधान्य देणाऱ्या आहेत. शिवाय स्त्रिया पैसे कमावतात, रोजगार कामधंदा करतात, त्यामुळे त्यांचंही कुटुंबामध्ये विचार होत आहे, कुटुंबाची पद्धती बदलत आहे. बालसंगोपनाच्या म्हणजे लहान मुलं सांभाळण्याच्या ज्या गरजा आहेत, बदलत्या गरजा, तसेच स्त्री पुरुष दोघेही काम करत असल्यामुळे निर्माण झालेल्या नवीन गरजांना सामोरे जाण्याचे आव्हान कुटुंबापुढे आहे. पहा, आजकाल दोघेही कमावते असतात, घराबाहेर जातात, मेट्रो सिटीमध्ये राहतात, मग मुलं पाळणा घरात ठेवणं, म्हणजे कुटुंब पद्धती बदलली आणि नवनवीन प्रकारच्या गरजा निर्माण होतात. लहान मुलाचं ॲडमिशन घ्यायचं, LKG UKGला तरी लाखो रुपयांची गरज त्यांच्यापुढे आहे, एवढे पैसे लागतात. त्या पद्धतीने त्यांच्या सगळ्या कुटुंबाच्या पद्धती बदलत चालल्या. मग एकच मुलं असणं, काही वेळा तर मुलंच नको असणं, अशा प्रकारे लोकांचा कल वाढत जातो. या सर्व बदलांचा परिणाम कुटुंब व्यवस्थेवर निश्चित होत आहे. हे बदल ठळकपणे जरी पाश्चिमात्य देशात दिसून येत असले तरी आणि भारतासारख्या देशात अगदी प्रचलित होताना दिसत नसले तरी आज कुटुंब म्हणून जे नवीन नातेसंबंध उदयाला येत आहेत त्याची चर्चा होणे आवश्यक आहे. आता आपण ज्या काही पुढच्या बाबी अभ्यासणार आहोत कुटुंबाच्या, तर त्या पाश्चिमात्य देशात सर्रास आहेत, आपल्याकडे भारतात कमी आहेत, पण सुरुवात मात्र होत आहे. वेगळ्या प्रकारची कुटुंब रचना उदयाला येत आहे, ते आपण समजून घेऊया. त्यामध्ये आहे एकल पालक कुटुंब, म्हणजे एकच पालक असणं, मग ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल.
बहुतांश एकल पालक असणाऱ्या कुटुंबाची प्रमुख आई किंवा स्त्री असते. बहुतेक वेळेला एकटी आई किंवा एकटी स्त्री असते. घटस्फोट, विभक्त होणे, मृत्यू किंवा अजाणतेपणी घेतलेल्या निर्णयामुळे एकच पालक असणारी कुटुंब निर्माण होतात, की फक्त एखाद्या मुलाला आई आहे, वडील नाही आहे, वडील वारलेले असू शकतात किंवा घटस्फोट झालेला असू शकतो. अशा प्रकारे एकल कुटुंब निर्माण होते. एकटी आई त्या मुलांचं पालनपोषण करते. एकल पालक कुटुंबाची एक सर्वसमावेशक व्याख्या करणे अवघड आहे. आता एकल पालक कुटुंब म्हणजे काय, त्याची व्याख्या अशा खास करता येत नाही. सर्वसमावेशक अशी व्याख्या करता येत नाही, कारण भौतिक परिस्थिती आणि सामाजिक अडथळे यासारख्या घटकांमध्ये बरेच वैविध्य दिसून येते. पण एकल कुटुंबाच्या संदर्भामध्ये पहा, कुटुंबामध्ये वाढणाऱ्या मुलांसाठी एका पालकाचा अभाव हा कठीण अनुभव असतो. पहा मुलांच्या दृष्टीने किती कठीण आहे. एकतर आई आहे, वडील नाही आहेत, मग अशा वेळेला खूप कठीण परिस्थिती असते त्या मुलांच्या पुढे व त्यांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते असे काही संशोधनातून दिसते. म्हणजे एकल पालक असणं खूप कठीण आहे. दुसरी कुटुंब पद्धती आहे एकत्रित राहणे किंवा सहवास, त्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात. हे लक्षात ठेवा शब्द. सहवास याचा अर्थ एखाद्या जोडप्याने म्हणजे मुलगा मुलगी यांनी विवाहाशिवाय एकत्रित एकाच घरात राहणे. मग त्यांनी विवाह केलेला नसतो, पण ते एकत्र राहतात. त्याची कारणंही वेगवेगळी असू शकतात. अशा एकत्रित राहण्याची परिणती लग्नात होऊ शकते अथवा नाही. म्हणजे ते पुन्हा लग्न करूही शकतात किंवा करूही शकणार नाहीत. सध्याच्या युवा पिढीत विशेषतः युरोपच्या अनेक भागात व भारताच्याही शहरी भागात लग्नाशिवाय एकत्र राहण्याला पसंती दिली जात आहे. आणि पाश्चिमात्य देशात तर ही पद्धती सर्वसामान्य समजली जाते. पण भारतासारख्या संस्कृतीप्रिय देशातही ही पद्धती किंवा मोठ्या शहरामध्ये आता अशा प्रकारे मुलं मुली एकत्र राहायला पसंती देतात. समलैंगिक जोडप्यांच्या बाबतीत हे जास्त करून दिसून येते. समलैंगिक म्हणजे स्त्री स्त्री, पुरुष पुरुष असे एकत्र राहण्याच्या बाबत, अशा जोडप्यांच्या बाबत असं दिसून येत आहे. पुढची कुटुंब पद्धती आहे सावत्र पालकत्व. सावत्र मृत्यू, घटस्फोट, कुटुंबाचे विभक्तीकरण अशा अनेक कारणामुळे सावत्र पालक असणारे कौटुंबिक नातेसंबंध निर्माण होत आहेत. की एखादं जोडपं आहे, पत्नीचं निधन झाल्यानंतर त्या पतीने दुसरा विवाह केला, तर जे मूल आहे ते झालं सावत्र, दुसऱ्या आईच्या दृष्टीने सावत्र पालकत्व म्हणायचं त्याला. पुनर्विवाह किंवा एकत्रित राहण्यामुळे नवीन कुटुंब उदयाला येते. या कुटुंबात पूर्वीच्या संबंधातील मुले आणि नवीन संबंधातील मुले अशा दोन्हींचा समावेश असू शकतो. म्हणजे मागच्या विवाहातील मुलं, नंतरच्या विवाहातील मुलं असं असू शकतं. घटस्फोट आणि पुनर्विवाहाच्या वाढत्या प्रमाणामुळे सावत्र पालकत्वाच्या नवीन कौटुंबिक रचनेचा प्रसार होत आहे. म्हणजे घटस्फोट होणं किंवा पुन्हा विवाह करणं या कारणामुळे ही कुटुंब रचना अस्तित्वात येत आहे. अशा कुटुंबात वाढणाऱ्या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संख्याही वाढते आणि त्यांचे प्रश्न देखील वाढत आहेत. पहा आता इथे कुटुंब समानतेच्या दिशेने पहा, सगळेजण काम करत आहेत. आई वडील मुलं समानतेने, सगळे स्त्री पुरुष समानतेचं तत्त्व आणि कुटुंबामध्ये असं पण रुजत आहे. त्याचप्रमाणे बदलत्या कौटुंबिक नातेसंबंध व रचनांची चर्चा करताना आपण लक्षात घेतले पाहिजे की हे बदल प्रत्येक देश व समाजासाठी एकसारखे नाहीत. म्हणजे हे बदल जे होत आहेत प्रत्येक देशात, प्रत्येक समाजात वेगवेगळे आहेत, समान नाही. तितकेच महत्त्वाचे म्हणजे नवीन बदल जरी होत असले तरी पूर्वीच्या कौटुंबिक संस्थेचा व रचनेचा पूर्णपणे ऱ्हास झालेला आहे असे अजिबात नाही. म्हणजे नवीन बदल होत आहे पण जुनं टाकून दिलेलं आहे असा अर्थ नाही. म्हणजे पूर्वीच्या संस्था पण अस्तित्वात आहेत आणि नवीन पण काही अस्तित्वात येत आहेत असा त्याचा अर्थ होतो. धन्यवाद. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये पुढील आपण यातीलच उपघटक घेणार आहोत. अभ्यासासाठी शुभेच्छा.